नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय. प्रतिमाला आता तिचा सगळा भूतकाळ आठवलेला असतो. तरी सगळी घटना घडत असताना आता सायलीलाही तिचा भूतकाळ हळूहळू आठवू लागतो. तर इथे महिपत आता मागोमाग एक त्याचे सगळे गुन्हे कबूल करत असतो आणि अर्जुन ते सगळं काही रेकॉर्डिंग केलेलं असतं. तर प्रतिमा त्याला विचारण्याचा प्रयत्न करत असते की तू आमच्या मागे का लागलास? तू कशाला आमचा अपघात घडवून आणला होतास? महिपत हसत म्हणतो की त्या अपघातातून तर तू वाचलीस, पण आता तुला माझ्यापासून कोण वाचवेल? महिपतच्या नादाला लागून तू खूप मोठी चूक केली आहेस. आता मी तुला काही जिवंत सोडणार नाही. तर अर्जुन, सायली, पोलीस सगळे काही तिथे जंगलामध्ये अगोदरच असतात. तर इकडे घरामध्ये अर्जुन, सायली घरी नसल्यामुळे कल्पना आता खूप तिला टेन्शन येतं. तर अस्मिताची समजूत काढत असते. अस्मिता ती काही टेन्शन घेऊ नको, पण मात्र त्याच वेळी तिथे मोठं वादळ येतं. तर कल्पना बोलत असते की माझं मन खूप घाबरतंय. अर्जुन, सायली संकटात तर नसतील ना? तर आता मित्रांनो, अर्जुन सायली आता कसं सगळं यातून वाचणार आहे, सगळं कसं रेकॉर्ड करून पोलिसांपर्यंत महिपतचा गुन्हा दाखवणार आहे, हे सगळंच पाहणं रंजक आहे.